लाडकी बहीण योजना आज 10 मार्च आहे आणि आपल्याला माहीत आहे बघा, मुख्य आपल्या मुद्द्याला सुरुवात करायच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय। आज आपल्याला 10 मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये 36,000 किती 36,000 रुपयाची जी आहे तरतूद झालेली आहे। 36,000 कोटी, फक्त 36,000 नाही, 36,000 कोटी रुपयाची तरतूद जी आहे आपल्या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। याचा अर्थ की आपल्याला 12 महिने पुढचे पैसे मिळतील यासाठी तरतूद आज केलेली आहे। आज अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्र राज्याचा, हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल। त्यानंतर दुसरी एक अपडेट तुम्हाला सांगतोय, 8वा हप्ता आतापर्यंत बऱ्यापैकी लाभार्थ्यांना मिळाला असेल। तुम्हाला जर नसेल मिळाला तर मला कमेंट्समध्ये सांगा, पण सोबत 2 गोष्टी सांगा, तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला होता आणि डीबीटी कधी झाली होती। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की जर समजा तुम्हाला मार्चचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका, अजून कोणालाही वितरण सुरू झालेलं नाही। काही तुम्हाला फेकत असतील की आज येणार उद्या येणार, तर अजिबात आतापर्यंत हप्ता जो आहे 9वा हप्ता सुरू झालेला नाही। येऊयात मुख्य मुद्द्याकडे, पटपट सांगतो। 4 चाकी गाडी आणि PM किसान लाभार्थ्यांना जे आहे यावेळेचा 8वा हप्ता मिळत आहे का? तुमच्यापैकी बरेचशा लोकांनी मला हा कॉमन प्रश्न विचारला की PM किसानला काही मिळालेत का? पहिलं आपलं चॅनल आहे की ज्याद्वारे सांगितलं की PM किसानच्या लाभार्थ्यांना मागच्या 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं मी, सर्व सांगू लागले लोक की PM किसानच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही। पण एकमेव चॅनल होतं जिथे मी सांगत होतो तुम्हाला की PM किसानच्या लाभार्थ्यांना पण लाभ मिळणार आणि मिळायला सुरुवात झालेली आहे। पण किती रुपये मिळत आहेत तर फक्त ते पण बोलतो मी तुम्हाला बघा, फक्त आणि फक्त सध्या जर का तुम्ही मला विचारलं की PM किसानच्या लाभार्थ्यांना किती रुपये मिळत आहेत तर फक्त 500 रुपये मिळत आहेत। आणि याची पुष्टी स्वतः आज आदित्यताई तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की आम्ही वरचे पैसे देतो आहोत। वरचे म्हणजे किती? फक्त 500 रुपये। पण आता तुमच्यापैकी बरेचसे असे लाभार्थी असतील की हे 500 रुपये कोणत्या महिन्याचे मिळत आहेत? तर फक्त फेब्रुवारीच्या हप्त्याचे मिळत आहे, मार्चचे अजून येणं बाकी आहेत। पण तुमच्यापैकी अशा पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी असतील की ज्यांना डिसेंबर आणि जानेवारीपासून PM किसानचा लाभार्थी असल्यामुळे लाभ मिळालेला नाही, तर त्यांना मग ते मागचे जे काही 500 रुपये आहेत, म्हणजे डिसेंबरचे 500 आणि जानेवारीचे 500, मग ही 1000 रुपये कधी मिळणार? यावर पण तुमच्या मनामध्ये जे प्रश्न जो आहे पडलाच असेल, तर यावर सरकारला येणाऱ्या टायमामध्ये स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि देईल पण त्यावर सरकारच्या बाजूने नक्कीच स्पष्टीकरण येईल। त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 चाकीच्या बाबतीत जे आहे, 4 चाकीच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे 8वा हप्ता मिळत आहे का? तर त्याचं उत्तर स्पष्ट सांगतोय, नाही मिळत। पण काही असे पण लाभार्थी असतील की त्यांना माहीत आहे की नाही सर, आम्हाला तर आमच्याकडे 4 चाकी आहे, माझ्या फलाण्याच्या माझ्या मिस्टरच्या नावावर आहे किंवा माझ्या नावावर आहे, तरी पण मला मिळत आहेत। असे तुमच्यापैकी काही लाभार्थी असतील तर तुम्ही खास करून ऐका आता बघा, जर तुमचा फॉर्म अजून जर तुमच्या फॉर्मची जर पडताळणी बाकी असेल तर तुम्हाला कदाचित फेब्रुवारीचा हप्ता आला असेल, कारण सर्व ठिकाणचे सर्वे 100% आणखी कंप्लीट झालेले नाहीत, हेही मी तुम्हाला सांगावलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 4 चाकीचे जे सर्वे आहेत तर त्याची पडताळणी 100% नाही कंप्लीट झालेली। त्यामुळे जर समजा एखादी लाडकी बहीण आणि चुकून जर का एखाद्या लाडक्या बहिणीला जर पैसे आले तर येणाऱ्या टायमामध्ये मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा। आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे की मग यावेळेस 4 चाकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणं बंद झालेलं आहे का मिळणार की नाही? तर नाही मिळणार अजिबात। यावेळेस 8व्या हप्त्यापासून हा लाभ बंद झालेला आहे आणि डिसेंबरपासूनच जवळपास जानेवारीमधून पासून जे आहे ज्यांचे नावामध्ये दुरुस्ती झालेली आहे, नावं चुकीची आहे, चुकीच्या पद्धतीने फॉर्म आहे आणि खास करून PM किसानच्या लाभार्थी आहेत, अशा लोकांचा लाभ डिसेंबर महिन्यापासून थांबलेला आहे, हे तुम्हाला माहीत असेल। जानेवारीपासून तर ते स्पष्ट दिसू लागलं आपल्याला। त्यामुळे लक्षात ठेवा, PM किसानच्या लाभार्थ्यांना 500 रुपये मिळत आहेत। बरेचसे लोक गोंधळत आहेत, 500 रुपये कशाचे मिळत आहेत? ते 500 रुपये PM किसानच्या लाभार्थ्यांना मिळत आहेत, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा आणि PM किसानचा लाभ मिळतो, दोन्ही पण त्यांना। आता राहिला मुद्दा की बघा, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू इच्छितो की जर समजा तुमच्या मनामध्ये जर असा जर प्रश्न असेल इथून पुढे कोणत्याही कंडिशनमध्ये आम्हाला 4 चाकीच्या बाबतीत जे आहे सरकार निर्णय बदलील का? तर त्याचं उत्तर आहे नाही, अजिबात बदलणार नाही। उगच तुम्हाला कोणी सांगितलं असेल, उगच तुमच्या मनाला समाधान होण्यासाठी, तर असं घडणार नाही। तुर्तास शेवटी तुम्हाला परत सांगतोय, 8वा हप्ता सध्या वितरण चालू आहे, मार्चच्या 9व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा, नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।